मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ठळक ऊर्जावेध। मुंबईला वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी खापर्डे समितीचा अहवाल स्वीकारून काम करण्याची गरज, ज्येष्ठ नेते अण्णाजी देसाई। नांदेड परिमंडळाची ऑनलाईन बैठक संपन्न। भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंतची ठेंगडी यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रभर आदरांजली। कामगार महासंघाचे प्रदेश कार्यालयीन मंत्री कृष्ण मोहाडीकर यांचे दुःखद निधन, राज्यभरातून शोकसंवेदना व्यक्त। आणि नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव। आता ऊर्जावेध विस्ताराने। दिनांक 12 ऑक्टोबर, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईवर वीज संकट कोसळलं। सकाळी 10:30च्या सुमारास मुंबई आणि अनेक उपनगरांमध्ये वीज गुल झाली। पाहुयात एक रिपोर्ट। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, मुंबई महाराष्ट्राची राजधानी, मुंबई चाकरमान्यांची जीवनवाहिनी। वीज गुल झाल्याने अचानक बंद पडली मुंबई। लोकल सेवा ठप्प झाली। मोठ्या इमारतींमध्ये लिफ्ट बंद झाल्याने आणीबाणी तयार झाली। पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला। वीज हा मुंबईचा श्वास आहे हे दिनांक 12 ऑक्टोबरच्या घटनेने कळून आले। मुंबईचा वीज पुरवठा का खंडित झाला यावर राज्य सरकार चौकशी करीत आहे। त्याचा अहवाल येईलही, दोषींवर कारवाई होईलही, पण साधारण 10 वर्षांपूर्वी मुंबईचा वीज पुरवठा सक्षम ठेवण्यासाठी, अखंडित ठेवण्यासाठी नेमलेल्या खापर्डे समितीने काय शिफारशी केल्या होत्या आणि त्यावर काय काम झाले याबाबत महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष आणि वीज क्षेत्राचे अभ्यासक अण्णा देसाई यांच्याशी केलेली ही बातचीत ऐकूयात। अण्णाजी नमस्कार। नमस्कार। मला सांगा की सोमवारी पहिल्या दिवशी आठवड्याच्या मुंबई बंद पडली। साधारण 3.5-4 तास मुख्य नगरातला वीज पुरवठा खंडित होता आणि रात्रीपर्यंत उपनगरामधला वीज पुरवठा खंडित होता। तर काय कसं बघता तुम्ही या गोष्टीकडे? या ठिकाणी पहिल्यांदा मी हे क्लिअर करतो किंवा मुंबई ही जागतिक, मुंबई ही आंतरराष्ट्रीय आर्थिक शहर म्हणून समजलं जातं। या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई शहर ही महाराष्ट्राची राजधानी देखील आहे। आणि अशा शहराकडं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील सगळ्यांचं बारीक लक्ष असतं। आणि 12/10/2020 मध्ये अचानक सकाळी 10च्या दरम्यान की 20 मिनिटात 10:20 20 मिनिटांमध्ये या शहरातील लाईट पूर्ण गळून झाली। म्हणजे पूर्ण मुंबई बंद पडली, मुंबईमधली उपनगर बंद पडली, मुंबईच्या जवळ असणारं ठाणा बंद पडलं, ठाण्याच्या न्यू मुंबई बंद पडलं। आणि हे बंद पडल्यानंतर एकच हव्याक झाला, हे घडलं कसं, हे काय झालं आणि हे लवकर रिस्टेट होईना, त्यामुळे सगळ्या लोकल बंद पडल्या। पूर्ण मुंबईमध्ये जी मुंबई 24 तास जिवंत असते, चालू असते, जागे असते, ती झोपत नाही मुंबई कधी, अशी मुंबई एकदम थांबली। आणि थांबल्यानंतर खरोखर याचा परत विचार करण्याची वेळ आली। आणि म्हणून जवळून आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की मुंबईचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं, मुंबईला पूर्वी साधारण 2200 ते 2300 युनिट 2200 मेगावॉट एवढी वीज लागायची अंदाजे 2010च्या दरम्यान। आणि 2010च्या दरम्यान 10-11च्या दरम्यान देखील असाच एक सेटडाऊन झालेला होता आणि तो 4 तासात परत मुंबई रिसेट झाली होती। परंतु आता जे झालं 2010 नंतर 2020 मध्ये झालं, हे भयानक आहे। आणि 2010ला झाल्यानंतर त्यावेळेला MERCनं स्वतःहून एक समिती नेमली आणि ती समिती म्हणजे एस ए खापर्डे म्हणून जे IITचे प्राध्यापक होते, त्यांच्या अध्यक्षाने समिती नेमली। त्यामध्ये महाराष्ट्र वेस्टर्न ग्रीडचे प्रतिनिधी होते, वीज उद्योगाचे प्रतिनिधी होते, मुंबईच्या सप्लाय करणाऱ्या ह्यांचे प्रतिनिधी होते, MERCचे प्रतिनिधी होते। अशी सगळ्यांनी मिळून मुंबईचा सगळा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये मुंबईला आपण कशा प्रकारे असं होणार नाही याची काळजी घेऊ, अशा प्रकारचा एक रिपोर्ट सादर केला। तो रिपोर्ट काय आहे, त्यातल्या एक ठळक गोष्टी एवढ्याच आहे। मुंबईची रिक्वायरमेंट कारण त्या 2010 मध्ये
2022 ते 2324 मेगावॅटची एवढी होती. हो. ही रिक्वायरमेंट साधारण या 10 वर्षामध्ये तर 4,000च्या जवळपास जाईल, 34-35च्या जवळपास जाईल असा एक अंदाज त्यांनी गृहीत धरला आणि त्यात इन्फ्रास्ट्रक्चर ओपन करायला परवानगी दिली. ही यंत्रणा आहे ती यंत्रणा आता जी ट्रान्समिशनची यंत्रणा कॅपॅसिटी आहे मुंबईला पुरवण्याची ते 2277 मेगावॅट एवढीच वीज मॅक्झिमम पुरवली जाते. ती कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्यांची. पण आज वीज उद्योगाचं मुंबईला पाहिल्यानंतर आज मुंबईमध्ये जवळजवळ 2400 मेगावॅट 3400 मेगावॅट जवळजवळ वीज मुंबईला लागते. आज 2400 मेगावॅट आपण देतोय. का देतो? कोरोनामुळे सगळं बंद आहे मुंबई, त्यामुळे कमी शेअर. पण मुंबईला आज ऑन ॲव्हरेज 3400 मेगावॅट एवढी वीज या यंत्रणेनं दिली जाते, या माध्यमातून दिली जाते. ही वीज दिल्यानंतर मुंबईची कॅपॅसिटी वाढली पाहिजे हा रिपोर्ट या ठिकाणी खापर्डे कमिटीनं दिलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं, त्यांनी सूचना काय केली होती खापर्डे कमिटीनं की कळवा ते विक्रोळी 400 kV लाईन टाका तुम्ही. कळवा ते विक्रोळी, कळवा सेंटर आहे तिथून विक्रोळीपर्यंत 400 kV लाईन टाका. त्याचबरोबर 220 kV लाईन देखील जे नागोठणा ते आरे कॉलनी ही 220 kV लाईन टाका. असा हे 2 पर्याय होते. आणि तिसरा पर्याय होता या ठिकाणी घोडबंदर जे ठाण्याला आहे त्या घोडबंदरमध्ये 400 kV सबस्टेशन तयार करा आणि तिथूनही वीज मुंबईला द्या. म्हणजे या ठिकाणी 3 ठिकाणावरून वीज दिल्यानंतर त्याची कॅरिंग कॅपॅसिटी ॲडिशन आता जे 2277 मेगावॅट आहे त्याची ॲडिशनल कॅपॅसिटी किती होईल? 2300 वाढेल आणि 2277 प्लस 233 म्हणजे 4577 मेगावॅट कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे वाहन क्षमता या मुंबईला मिळेल आणि मुंबईची 34,000 जी 3400 मेगावॅटची वीज सहज पुरवली जाते. समजा वाढली 4000 झाली तर आपली कॅरिंग कॅपॅसिटी चांगली असेल. अशा प्रकारचा तो अहवाल होता आणि तो अहवाल त्यांनी सादर केला. 10/11 सादर केला आणि सादर केल्यानंतर तो मान्य झाला. तो मान्य झाल्यानंतर त्यावेळेच्या सरकारने जवळजवळ 9 वर्ष तो अहवालात काही केलं नाही. 9 वर्ष 10 वर्ष काही केलं नाही. खापर्डे कमिटीने एक काय सांगितलं होतं ही ज्या लाईन टाकायच्या आहेत 400 kV कळवा टू विक्रोळी, 220 kV नागोठणा ते विक्रोळी, नागोठणा ते आरे कॉलनी आणि घोडबंदरला 400 kV ची लाईन टाकायची आहे. ही कुठल्याही ग्रेडचा संबंध ग्रेडला जोडायची नाही. समजा वेस्टर्न ग्रेड जरी फेल झालं तर ती वीज मुंबईला चालू राहील. ग्रेडची सिस्टीम मध्ये नसल्यामुळं मुंबईला चालू राहील. अशा प्रकारची एक चांगली सूचना चांगला प्रस्ताव यांनी त्यावेळेला दिलेला होता आणि तो खरं म्हणजे झालं नाही ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून या नजीकच्या काळामध्ये मुंबई जर वाचवायची असेल तर मुंबईनं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या खापर्डे कमिटीनं आपल्याला सादर केलेलं आहे याप्रमाणे केलं पाहिजे आणि फार लवकर चालू होईल. अण्णाजी आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा महापारेषणच्या सगळ्या योद्ध्यांचं कौतुक केलेलं आहे की एका रेकॉर्ड टाइम मध्ये बऱ्यापैकी मोठा भाग त्यांनी रिस्टोर करून दिला आणि वीज पुरवठा मुंबईमध्ये सुरळीत करून दिला. मला वाटतं हे मोठं पाऊल एक कामाच्या बाबतीमध्ये जरी पायाभूत सुविधा कमी असल्या तरी पण हिंमत माणसाची कमी नाही झाली किंवा प्रशासनाची एक त्याच्या बाबतीमध्ये असणारी एक निष्ठा कौतुक केलं. नाही का ह्याच्यामध्ये मी कौतुक करतो खरं म्हणजे आमच्या वीज उद्योगाचं कौतुक करतो. मागल्या वेळेला सायक्लोन आला होता. ठाणे जिल्ह्यामधले 39 गावं पावर पडले होते. आश्चर्य वाटेल महाराष्ट्रातल्या सगळ्या झोन मधनं सगळ्या सर्कल मधनं आपल्या मेंटेनन्सच्या गँग्स आपले लाईफ स्टॉप आणले आणि या सगळ्या गँगनी तुम्हाला सांगतो 8 दिवसामध्ये रायगड जिल्ह्यातले 39 गावं इलेक्ट्रिफाईड केली. खूप धन्यवाद अण्णाजी. तुम्ही या बाबतीमध्ये अभ्यासपूर्ण मार्ग सांगितले, उपाययोजना सांगितल्या आणि खापर्डे समितीचा आवर्जून उल्लेख केला की ज्याच्यातून अनेक सुटकेचे मार्ग मुंबईला मिळू शकतात आणि त्याचा उल्लेख तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये केलेला आहे. खूप धन्यवाद. तुम्ही आज ऊर्जावेधसाठी वेळ काढलात आणि एवढं चांगलं मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्राला दिलं. खूप धन्यवाद अण्णाजी. नांदेड परिमंडळ कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पार पडली. कोरोनाच्या संक्रमणामुळे प्रत्यक्ष भेटता येत नसल्याने आणि संघटना कार्याला गती देण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र ऑनलाईन बैठकांचे आयोजन होत आहे.
तशीच ऑनलाईन बैठक नांदेड परिमंडळ कार्यकारिणीने आयोजित केली होती। या बैठकीला संघटना श्रेष्ठी श्रीरंग कदम, दीपक आंबुलगेकर, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप आंबेगावकर, प्रदेश सचिव तथा नांदेड झोन प्रभारी नारायण गडगडे, प्रदेश सहसचिव व्यंकटेश जोशी, झोन संघटन मंत्री श्याम मंठाळकर, झोन कोषाध्यक्ष मनोज कुलकर्णी, नांदेड सर्कल सचिव जगन्नाथ लेंडेवाड, परभणी सर्कल सचिव रमेश उन्हाळे, कामगार महासंघ नेते श्री गिरीश डोणगावकर, नांदेड शहर विभाग सचिव शंकर कदम यांची उपस्थिती होती। सदर बैठकीत सभासद नोंदणी, पगारवाढ निधी संकलन, संघटना वाढ, बदल्यांचा लेखाजोखा, कामगार कल्याण निधीबाबत आढावा अशा विषयांवर चर्चा झाली। परभणीचे सर्कल सचिव श्री रमेश उन्हाळे आणि नांदेडचे सर्कल सचिव जगन्नाथ लेंडेवाड यांनी आपला कार्य अहवाल श्रेष्ठींसमोर सादर केला। झोन संघटन मंत्री श्याम मंठाळकर यांनी आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा मांडला। संघटना श्रेष्ठी श्रीरंग कदम, नांदेड झोन प्रभारी नारायण गडगडे, प्रदेश सहसचिव व्यंकटेश जोशी यांनी मार्गदर्शन केले, तर श्री दीपक आंबुलगेकर यांनी बैठकीचा समारोप केला। झोन सचिव प्रमोद देशमुख यांनी बैठकीचे संचालन करीत आपला कार्य अहवाल सर्वांसमोर ठेवला। ऊर्जावेध, नांदेड। भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या पुण्यतिथीबाबतच्या काही बातम्या। भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी आणि कामगार महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय नानासाहेब बिचवे यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाकडून राज्यभर आदरांजली वाहण्यात आली। नांदेड येथे आयोजित कार्यक्रमाला संघटना श्रेष्ठी श्रीरंग कदम, श्री दीपक आंबुलगेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। या प्रसंगी झोन संघटन मंत्री श्याम मंठाळकर, झोन सचिव प्रमोद देशमुख, परभणी मंडळ सदस्य श्री आशिष कुसुमकर यांची उपस्थिती होती। श्री दीपक आंबुलगेकर यांनी श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी आणि स्वर्गीय नानासाहेब बिचवे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाचे संचालन झोन सचिव प्रमोद देशमुख यांनी केले। पुसद येथेही महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी आणि श्रद्धेय नानासाहेब बिचवे यांना आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी श्री चव्हाण, उपकार्यकारी अभियंता श्री पाटील, श्री कानपुरे, श्री राजे, श्री ठाकरे, श्री मुनेश्वर, श्री काटकर, भोने मॅडम तसेच संघटनेचे सभासद उपस्थित होते। लातूर येथे उपाध्यक्ष दिलीप आंबेगावकर, श्री नारायण गडगडे यांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी आणि स्वर्गीय नानासाहेब बिचवे यांना विशेष कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली। नाशिक परिमंडळ कार्यालय प्रांगणामध्येही श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी आणि माननीय स्वर्गीय नानासाहेब बिचवे यांना आदरांजली वाहण्यात आली आणि त्यांना अभिवादन करण्यात आले। नाशिकच्या मालेगाव सर्कल येथेही आदरांजली वाहण्यात आली। यावेळी कामगार महासंघाचे पदाधिकारी आणि सभासद हजर होते। अहमदनगर सर्कल ऑफिसमध्येही आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कामगार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते। कळवण विभागामध्येही आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी श्री आंबडकर, उपकार्यकारी अभियंता, जगता बाबा सर्कल सचिव यांच्यासह सर्वश्री जयराम साबळे, केशव बागुल, युवराज निकम, गणेश ठाकूर, गवळी, श्री चव्हाण, किरण जाधव, विजय सावंत, श्री पगार, श्री भारत गायकवाड, गटलू शिरसाट, बच्छाव दादा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन विभागाचे सचिव श्री नितीन पाटील आणि विभागाचे कोषाध्यक्ष श्री राकेश पगार तसेच विभाग संघटक श्री जयराम साबळे यांनी केले। अकोला येथे पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी आणि आदरणीय नाना बिचवे यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी श्री दीपक पहुरकर, गणेश भंडारी, ॲडव्होकेट विकासजी पांडे, विनोद पाचकवडे, विवेक तापी आदी उपस्थित होते। श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी आणि कैलासवासी नानासाहेब बिचवे यांना वीज कामगार पतसंस्था भुसावळ येथे आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमासाठी जळगाव सर्कल उपाध्यक्ष श्री यशराज हंबर्डीकर, जळगाव सर्कल सहसचिव श्री सुनील पाचपांडे, जळगाव सर्कल सहसचिव सचिन पाटील, भुसावळ विभाग सचिव श्री निलेश बारी, श्री दिनेश जावळे, सचिव भुसावळ पतसंस्था, विभागीय कोषाध्यक्ष किरण चौधरी, विभागीय संघटक मनीष बाविस्कर, श्री हिरासिंह चौधरी, श्री मनोज चौधरी, श्री मच्छिंद्र चौधरी, श्री हसन तडवी आणि भूषण पाटील विभागीय अध्यक्ष यांची उपस्थिती होती। श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी आणि श्रद्धेय नानासाहेब बिचवे यांना भारतीय मजदूर संघ कार्यालय जळगाव येथे श्रद्धांजली वाहण्यात आली।
या कार्यक्रमासाठी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव सुरेश चंद्र सोनार, भविष्य निर्वाह निधी केंद्रीय विश्वस्त प्रभाकर बानासुरे, मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष PJ पाटील, जिल्हा सचिव किरण पाटील, वीज कामगार महासंघाचे सर्कल सचिव श्री ज्ञानेश्वर पाटील, जळगाव शहरातील भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र ओतारी, महेंद्र कोळी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। पुणे परिमंडळामध्ये सौदामिनी सभागृह येथे श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या स्मृतिदिनी प्रतिमा अनावरण कार्यक्रम संपन्न झाला। श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या समवेत राहून ज्यांना त्यांच्या सेवेचा लाभ मिळाला असे श्री भालचंद्र झोंबाडे आणि श्री मुजावर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले आणि श्री रवींद्रजी देशपांडे, महामंत्री भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी मार्गदर्शन केले। दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र वीज कामगार महासंघ अमरावती मंडळातर्फे भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय श्री दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संघटनेच्या कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली। कामगार महासंघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री राम पांडे यांनी श्रद्धेय दत्तोपंतजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। सदर कार्यक्रमाला सर्कल अध्यक्ष श्री अब्दुल कलाम अब्दुल मजीद, सर्कल सचिव श्री गजानन गव्हाळे यांच्यासह अमरावती सर्कलमधील पदाधिकारी सभासद उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन श्री गव्हाळे यांनी केले। नीट 2020 चा निकाल शेवटी हाती आला। कामगार महासंघ परिवारातील पाल्यांनी भरघोस यश संपादन केले आहे। चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे कार्यरत महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे सर्कल सचिव कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण सोनुले यांची कन्या कुमारी वैष्णवी हिने वैद्यकीय प्रवेश परीक्षा 2020 मध्ये 720 पैकी 641 गुण प्राप्त करून यश मिळवले आहे आणि ती 5571 अशा रँकवर आहे। या घवघवीत यशाबद्दल उपमहामंत्री निर्मिती वसंत काळे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यांनी कुमारी वैष्णवी आणि तिच्या आईवडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत। लातूर झोन सहसचिव श्री नजीर बागवान यांचे चिरंजीव शोयब यांनी नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 560 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे। याबद्दल महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे उपाध्यक्ष श्री दिलीप आंबेगावकर, सचिव श्री नारायण गडगडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी चिरंजीव शोयब याचे अभिनंदन केले आहे। ऊर्जावेद लातूर वैद्यकीय प्रवेश परीक्षा 2020 म्हणजे नीट मध्ये ऋषिकेश जगन्नाथ लेंडेवाड याने 720 पैकी 458 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे। जगन्नाथ लेंडेवाड हे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे नांदेड सर्कल सचिव आहेत। आता काही विशेष पत्रव्यवहाराच्या बातम्या। कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक यांचा होणारा छळ थांबविण्याकरता योग्य सूचना तातडीने सर्व झोनचे मुख्य अभियंता यांना प्रसारित करण्याबाबतचे पत्र महामंत्री शंकर पहाडे यांनी माननीय संचालक मानव संसाधन महावितरण कंपनी यांना लिहिले आहे। कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक यांचे पद हे अतांत्रिक असतानाही त्यांना तांत्रिक स्वरूपाची कामे सांगितली जात आहेत। ती कामे करताना अपघातही होऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही। कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक हे पद अतांत्रिक स्वरूपाचे असल्याने बढतीवर ते कनिष्ठ लिपिक पदावर जाणार असल्याने ते शनिवार, रविवार आणि सरकारी सुट्ट्या मिळण्यास पात्र आहेत। तरीही युनिट प्रमुख असणारे अभियंता हे त्यांना सुट्टीच्या दिवशीही कामावर बोलावतात। एवढ्यावर युनिट प्रमुख अभियंता थांबत नाहीत तर अक्षरशः त्यांना असलेल्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा ड्युटी पिरियड स्टेटमेंटमध्ये गैरहजर दाखवून विभागीय कार्यालयाला कळविले जाते। विभागीय कार्यालय सुद्धा तो गैरहजरचा शेरा बघून त्या दिवसाची शहानिशा न करता बिनपगारी रजेचा आदेश न काढताही व संबंधित कामगाराला कळविले जात नसतानाही त्या महिन्याच्या वेतनातून त्या कामगाराच्या पगाराची कपात करण्यात येते। ही बाब वारंवार फील्डमधील अधिकारी यांच्या निदर्शनास आणूनही सकारात्मक कारवाई होत नाही। त्यामुळे यावर सुस्पष्ट सूचना या फील्डमधील अधिकारी यांना देणे अत्यंत आवश्यक आहे अशी गरज महामंत्री शंकर पहाडे यांनी त्या पत्रामध्ये बोलून दाखविली आहे। ऊर्जावेद नागपूर या आठवड्यातील काही ठळक घडामोडी पाहूयात। लातूर शहर शाखा क्रमांक 6 मधील रवी शंकर शेषराव सूर्यवंशी टेक्निशियन, अमोल विष्णू जाधव टेक्निशियन, कुमारी स्वाती भीमराव खोत टेक्निशियन,
कुमारी सीता मुंडे टेक्निशियन यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघामध्ये प्रवेश केला आहे। यावेळी उपाध्यक्ष दिलीप आंबेगावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। या सर्वांना वीज कामगार कल्याण निधीचे सभासदत्वही बहाल करण्यात आले आहे। ऊर्जावेध लातूर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे 20 वर्षापासून एकनिष्ठ असलेले सभासद श्री सुहास भरवाडे यंत्रचालक यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संघटनेमध्ये प्रवेश केला आहे। श्री दिलीप राजे यांनी त्यांचे संघटनेमध्ये स्वागत केले आहे। तर पुसद विभागाअंतर्गत महागाव उपविभाग येथे नव्याने रुजू झालेल्या अनुराधा भोने वरिष्ठ तंत्रज्ञ यांनीही महाराष्ट्र वीज कामगार महासंघामध्ये प्रवेश केला आहे। श्री दिलीप राजे यांनीही त्यांचे स्वागत केले आहे। ऊर्जावेध पुसद दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी वैजापूर येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची उपविभागीय बैठक आणि नवीन कामगार सभासदांचा प्रवेश सोहळा कामगार महासंघाचे कार्याध्यक्ष माननीय अरुणजी पिवळ, औरंगाबाद झोनचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या प्रसंगी 18 नवीन सभासदांनी कामगार महासंघामध्ये प्रवेश केला आहे। कामगार महासंघाच्या कार्यप्रणालीला आणि विचार प्रणालीने प्रेरित होऊन आम्ही प्रवेश केला अशा भावना सभासदांनी व्यक्त केल्या। या प्रसंगी तुषार भोसले यांनी संघटन कसे असावे, एकनिष्ठता काय असते, केडरवादाचे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। तर कार्याध्यक्ष अरुण पिवळ यांनी आपल्या मार्गदर्शनातून कामगार महासंघाचा इतिहास, कार्यप्रणाली तसेच पगारवाढीमधील संघटनेची भूमिका, देशहित, उद्योगहित आणि कामगार हित या त्रिसूत्रीवर आधारित कार्यशैली आणि श्रम हीच आराधना हे कामगार महासंघाचे ब्रीदवाक्य असून तत्वांशी कामगार महासंघ कधीच तडजोड करीत नाही अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी औरंगाबाद झोनचे झोन संघटन मंत्री DB हातकंगणे, औरंगाबाद ग्रामीण विभाग 1 चे विभागीय अध्यक्ष निलेश पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप नंदकिशोर काजे यांनी केला। कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र ठोंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत गायकवाड यांनी केले। कार्यक्रमासाठी सचिन झालटे, विभागीय सचिव कन्नड, श्री बाळासाहेब मगर, श्री विजय नरुडे, श्री PH राठोड, श्री अनिल खैरनार, श्री गणेश आहेर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैजापूर कामगार महासंघाची टीम प्रशांत गायकवाड, सोपान झिंजुर्डे, सुधीर गोरे, संदीप मोटे, मोहन चव्हाण, पवन सरोवर, शिवाजी सरोवर, अमोल गायकवाड, पांडुरंग नाईकवाडी, आनंद गवारे, शेख मॅडम, संतोष पंडित, मंगेश आढाव, प्रवीण खाटके, अशोक तिखे, प्रवीण जाधव, सुदर्शन मोईन आदींनी परिश्रम घेतले। नवीन प्रवेश घेतलेल्या सभासदांमध्ये ऑपरेटर संघटनेचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष अविनाश निकम, SA तडवी, उद्धव मोईन, अनिल वाळुंज, सुनील देवरे, पवन मेहर, दादासाहेब भुजाडे, स्वप्नील गायकवाड, निजामुद्दीन शेख, दीपक जाधव, भारत नेटके, दादासाहेब लोहकरे, अफसर सय्यद, संदीप खोचे, श्रीमती प्रिया मेश्राम इत्यादींनी प्रवेश केला आहे। ऊर्जावेध वैजापूर औरंगाबाद। आता तांत्रिक कामातील महिलांचा पुढाकार पाहूया। त्याचे एक उदाहरण सिंधू वळवी तंत्रज्ञ, नवापूर उपविभाग नंदुरबार। सिंधू वळवी तंत्रज्ञ यांनी शेतीपंप ग्राहकाच्या ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल एका सहाय्यकाच्या मदतीने फिलअप करून तांत्रिक कामातील आपल्या पुढाकाराची साक्ष दिली आहे। याबद्दल सिंधू वळवी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। ऊर्जावेध नंदुरबार। कामगार महासंघाचे प्रदेश कार्यालयीन मंत्री कृष्णा मोहाडीकर यांचे दुःखद निधन झाले। ते 62 वर्षांचे होते। एका निस्पृह कार्यकर्त्याला आपण गमावलो अशी भावना व्यक्त होत आहे। एक सिन्सिअर कार्यकर्ता LDC म्हणून लागला होता आणि कुठल्याही पदाची प्रमोशनची लालसा नसलेला, संघटनेमध्ये कुठलंही पद मिळालं पाहिजे याच्यासाठी कधीही न धडपडणारा आणि सांगितलेलं कुठलंही काम असेल ते करणारा, अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचा असो किंवा महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचा असो, सगळी कामं प्रामाणिकपणे आणि
ठरवल्यानुसार करण्याची त्याच्यामध्ये कसब. उलट आमचा नागपूरचा तर कार्यालयाचा पूर्ण जबाबदारी त्याच्याकडे होती. नागपूर कार्यालय पूर्ण तो सांभाळायचा, त्याच्यामुळे मला त्याची खूप मदत व्हायची. तसंच बँकेचे सगळे व्यवहार संघटनेचे तोच बघायचा. माझी वैयक्तिक तर हानी आहे, पण महाराष्ट्र वीज कामगार महासंघ म्हणून खूप मोठी हानी झालेली आहे. एक मृदू स्वभाव असलेला, कधी कोणावर न चिडणारा असा एक गोड माणूस, म्हणजे राष्ट्रीय सेवक संघाचा कट्टर स्वयंसेवक त्याच्या पठडीत तयार झालेला. आणि फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग लागण्यापासून तर भारतीय मजदूर संघाचं काम करणारा. अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे पदाधिकारी व्हाया नागपूर जर जात असतील तर ट्रेनवर, रेल्वे स्टेशनवर त्यांना डबा पोहोचवून देणारा. कोणी जर बाहेरून आला, नागपूरमध्ये राहत असेल, त्या मुक्कामाला, तर त्यांची व्यवस्था करण्यापासून स्वतः तिथे थांबावं लागलं तरी थांबण्याची तयारी असलेला असा एक चांगला कार्यकर्ता आपण गमावलेला आहे. पुन्हा एकदा ठळक ऊर्जावेध. मुंबईला वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी खापर्डे समितीचा अहवाल स्वीकारून काम करण्याची गरज, ज्येष्ठ नेते अण्णाजी देसाई. नांदेड परिमंडळाची ऑनलाईन बैठक संपन्न. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रभर आदरांजली. कामगार महासंघाचे प्रदेश कार्यालयीन मंत्री कृष्णा मोहाडीकर यांचे दुःखद निधन, राज्यभरातून शोकसंवेदना व्यक्त. आणि नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव. याबरोबरच आजचा ऊर्जावेध संपला. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.